नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मी राकेश लीलाधर चौधरी स्वामी सिद्धी चॅनलवरच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, प्रारब्ध हा विषय असा आहे की असं म्हणतात की जे प्रारब्धात असतं ते घडतं आणि तेच घडतं. तर मग प्रारब्धच सगळं काही आहे का? आपण काही करायचंच नाही का? म्हणजे कर्मच करायचं नाही का? सगळं प्रारब्धावरती सोडून द्यायचं का? किंवा सगळं नशिबावरती सोडून द्यायचं का? तर खरं सांगायचं तर असं अजिबात नाहीये. कारण आजचं आपलं प्रारब्ध म्हणजे काय की आपल्या मागच्या कर्माचं संचित फळ जे आहे ते आजचं आपलं प्रारब्ध आहे. आणि आजच्या जे आपलं कर्म आहे किंवा आपला आजचा जो पुरुषार्थ आहे त्याचं जे फळ जे संचित होणार आहे ते भविष्यामध्ये आपलं प्रारब्ध बनणार. मित्रांनो, हा प्रारब्धाचा खेळ असा असतो की तुम्ही जर नीट गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला समजतं की एक अशी भिंत असते की ती भिंत आपण कधी ओलांडून जाऊ शकत नाही, म्हणजे कोणीच नाही. कारण जे घडतं ना ते अगदी व्यवस्थित ठरलेलं असतं आणि काही प्रमाणामध्ये जे घडतं त्याला आपणच जबाबदार असतो. किंबहुना मी तर असं म्हणेल की काही प्रमाणात कशाला, बऱ्याचशा प्रमाणात आपणच जबाबदार असतो. तर होतं असं की बघा, म्हणजे तुम्ही विचार करून बघा की तुमच्या आयुष्यातला काही काळ जो असतो हा अतिशय वाईट जातो. म्हणजे ते सुरू असं होतं की तुमचे निर्णय चुकतात कुठंतरी, मग ते निर्णय चुकले की मग आपला एक काळ चालू होतो वाईट. मग काही वेळानंतर असं होतं की आपल्याला कदाचित काहीतरी एक कल्पना येते किंवा आपल्याला एखादी व्यक्ती भेटते किंवा एखादी गोष्ट निमित्त बनते आणि परत त्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ववत होतात किंवा चांगल्या होतात किंवा मग माणूस म्हणजे त्या वाईट परिस्थितीमध्ये संपतोय. कारण हे त्याचं प्रारब्ध असतं. जशा गोष्टी घडायच्या असतात तशी माणसाची बुद्धी जी आहे ना ही काम करते. म्हणजे समजा जर का तुम्हाला 2026 साली जर का तुम्हाला 5 लाख रुपये मिळणार आहेत, समजा असं गृहीत धरू आपण की मार्च 2025 मध्ये तुम्हाला 5 लाख रुपये मिळणं हे तुमच्या प्रारब्धात आहे. तर कदाचित फेब्रुवारीमध्ये तुम्हाला कोणीतरी व्यक्ती अशी भेटेल की जी तुम्हाला काहीतरी व्यवसाय देऊन जाईल किंवा ती व्यक्ती तुम्हाला कुठली तरी मदत करून जाईल किंवा त्या व्यक्तीकडनं तुम्हाला एखाद्या व्यवसायाची किंवा एखादी कल्पना येईल आणि त्या कल्पनेच्या माध्यमातून ते कल्पना निमित्त बनेल, ती व्यक्ती निमित्त बनेल आणि तुम्हाला तुमच्या प्रारब्धात असलेले 5 लाख रुपये मिळतील. आता ते 5 लाख रुपये तुम्हाला मिळाले की त्याचा उपयोग तुम्ही कसा करता हा तुमचा पुरुषार्थ आहे किंवा हे तुमचं कर्म आहे. हे मग तुम्ही ते वाईट गोष्टीसाठी त्याचा उपयोग करता का चांगल्या कर्मासाठी उपयोग करता का काय करता, तुम्ही जे काही कराल ते तुमचं भविष्यातलं प्रारब्ध बनेल. म्हणजे ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला जे काही मिळायचं आहे तुमच्या पूर्वकर्मानुसार तुम्हाला जे काही मिळायचं आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट 100% खरी. किंवा तुमच्याकडून जे जायचं आहे ना ते गेल्याशिवाय राहणार नाही. बघा कसं होतं की समजा जर का म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादा वाईट काळ येणार असेल तर चांगल्या गोष्टीचे सुद्धा निर्णय तुमच्याकडनं घेतले जात नाहीत किंवा ते निर्णय आपोआप चुकतात किंवा बुद्धी अशी भ्रष्ट होते की माणूस बरोबर त्या चुकीच्या मार्गाकडे वाहवत जातो. कारण ते तुमच्या आयुष्यात घडणार असतं. आणि कदाचित कसं असतं की आपण एखादा आजार असतो, आपला आजार दोन वर्षापासून समजा एखादा आजार असतो, तुम्ही सगळीकडे फिरून येता, म्हणजे भरपूर डॉक्टर करता, सगळं करता, पण कोणीतरी व्यक्ती तुम्हाला भेटतो आणि तो तुम्हाला सांगतो अरे ह्या शेजारच्या गावात एक आहे डॉक्टर, तो ह्या गोष्टीवरती औषध देतो किंवा त्याच्याकडे तुला हे पेशंट बरे होतात, अशा जो तुला आजार आहे तुम्ही जाता, तुमचा आजार बरा होतो आणि तुम्ही व्यवस्थित होता. आता तो जो सांगणारा माणूस असतो तो माणूस निमित्त असतो आणि तुमच्या ज्या प्रारब्धातला जो काळ तुम्हाला त्या आजारपणामध्ये घालवायचा असतो त्या काळामधून तुम्ही बाहेर येता. अगदी लग्नाबाबतीत वगैरे तसंच असतं. बघा तुम्ही की तुमचं लग्न जिथं झालं, आता मी माझं उदाहरण देतो तुम्हाला. बघा आता असं आहे की माझी आत्ता जी बायको आहे तिला मी पहिल्यांदा बघितलं आणि मला असं वाटलं की चला अजून 1-2-3 मुली बघूया, मग ठरवूया, आपण निर्णय घेऊया. म्हणून मग मी गेलो गावाकडे आणि मुली बघितल्या. त्यातली एक मुलगी मला आवडली आणि जवळजवळ सगळं फायनल झालं आणि सगळं घरी बैठक वगैरे, आता काय सगळ्या गोष्टी ठरवायच्या, लग्न कसं करायचं काय करायचं यासाठी सगळे पाहुणे वगैरे आले, सगळं झालं
आणि सगळं बिलकुल एकदम फायनल स्टेजला होतं. अगदी खाण्याचं जेवणाची व्यवस्था झाली, सगळं साडी बिडी नेसवण्याच्या प्रोग्रामाची तयारी झाली, सगळं झालं. आणि शेवटच्या मोमेंटला असं काहीतरी कारण झालं की ती बैठक जी फिसकटली आणि ते जे लग्न होणार होतं ते मोडलं. आणि परत मी पहिल्यांदा जी मुलगी बघितली तिला परत बघायला गेलो की म्हटलं बघूया. मला असं म्हणजे माझ्या नातेवाईकांकडून सांगितले, अरे बाबा तू नको हे करू, बघून घे परत एकदा, तुला आवडेल, म्हणजे तू हे सोडू नको. परत एकदा बघायला गेलो, मला का वाटलं माहित नाही, मग मी तिच्यावर लग्न केलं. म्हणजे कसं होतं की माझ्या नशिबात जे होणार होतं त्या गोष्टीसाठी कोणी ना कोणी निमित्त होतं आणि त्या गोष्टी जशा घडायच्या तशाच घडतात. आता तुम्हाला म्हणजे ह्याच्यातून मी अजून एक गोष्ट सांगेल की प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या सगळ्या घटना ज्या असतात ना, ह्या घटनाचे चक्र आहे ना सतत चालू असतं. आणि आपण विचार काय करतो, माणूस जेव्हा यशस्वी होतो ना तेव्हा तो काय म्हणतो, अरे हे काय नसतं रे, प्रारब्ध वगैरे सगळे नशीब बिशीब काय नसतं, आपण जे करू ते सगळं. म्हणजे हा एक अहंकार आपल्या याच्यामध्ये येतो. आणि तो अहंकार एक साधी गोष्ट आहे, तोच जो अहंकार जेव्हा येतो तेव्हा त्या अहंकारातूनच आपलं पतन होणार असतं. हे आपलं म्हणजे तो अहंकाराचा जो पुरुषार्थ असतो तोच आपल्याला त्या परिस्थितीतून खाली नेणार असतो, हे आपल्याला त्यावेळेस कळत नाही, कारण बुद्धी फिरलेली असते. आपलं प्रारब्ध, आपल्या प्रारब्धामध्ये जी गोष्ट जेवढ्या वेळेपर्यंत आहे ती तेवढ्या वेळेतच आणि जशीच्या तशी व्यवस्थित होणार आहे. मी ही गोष्ट अशासाठी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुमच्या आयुष्यातला वाईट काळ चालू आहे तेव्हा आपण ह्या गोष्टीचा उपयोग जो आहे हा आपण चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या घडवण्यासाठी जर केला तर कसं होईल बघा. तुम्ही जे होत आहे ना मित्रांनो, म्हणजे अगदी वाईट जरी फेज चालू असेल तुमच्या आयुष्यात किंवा काही जरी चालू असेल, चांगलं जरी अगदी चालू असेल, तरी तुम्ही ह्या गोष्टीसाठी तुम्ही म्हणजे वाईट गोष्टीत तुम्ही हा विचार करू शकता किंवा करा की अरे हे प्रारब्धातला माझा काही काळ असेल की जो जाईल कधी ना कधी, मला खचलं नाही पाहिजे, मला टिकून राहिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या वेळेत असाल ना तेव्हा तुम्ही ही गोष्ट करायला पाहिजे की प्रारब्धातला अतिशय चांगल्या जो काळ आहे माझा तो हा आहे आणि याच्यामध्ये मी माज नाही केला पाहिजे किंवा अहंकार नाही केला पाहिजे. हे जे आहे ना हे तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टीतलं एक मूळ सार जे आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण घटनांना म्हणजे अगदी तुम्ही हे बघा की बऱ्याचशा वेळेला असं होतं की तुम्ही कोणाचं ऐकत पण नाही. म्हणजे तुमच्या एखादा काळ जो जाणार असतो, म्हणजे अगदी तुम्हाला समजा एखाद्या गोष्टीमध्ये समजा तुमची ट्रीटमेंट चालू आहे किंवा तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट घडणार असेल, म्हणजे वैद्यकीय म्हणा किंवा अगदी काही, म्हणजे तुम्हाला लोक सल्ला देतात की अरे नाही तू हे असं कर किंवा ह्या डॉक्टरला दाखव, ह्या डॉक्टरला दाखवलं तर नक्की 100% तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि नक्की म्हणजे नक्की तुझा जो काही प्रश्न आहे तो नक्की सुटेल, असं तुम्हाला सांगणारं कोणीतरी भेटतो. किंवा पण तुम्ही त्यांचं ऐकतच नाही. कारण का, तुमच्या प्रारब्धात ते त्यावेळेस होणारच नसतं किंवा ती तुमची बुद्धी तेव्हा भ्रष्ट करत असतं की बाबा त्या माणसाचं तुम्ही म्हणजे मला ऐकायचं नाहीये किंवा तो काहीतरी चुकीचं सांगतोय किंवा आपण विश्वास ठेवत नाही. म्हणजे हे जे ह्या आपल्या ज्या घटना आहेत किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याला नीट व्यवस्थितपणे आपण हाताळलं पाहिजे किंवा आपण बघितलं पाहिजे. आपल्या हा प्रारब्धाचा खेळ जो आहे ना हा आपण नीट समजून घेतला पाहिजे, म्हणजे आयुष्य जे आहे ना ते सुकर होईल. आणि तुमच्या आजच्या जो काही तुमचं आयुष्यामध्ये जे काही चाललं आहे, चांगलं असो नाही तर वाईट असू दे, त्याच्यातनच तुमचा पुरुषार्थ जो आहे तो उद्याचं तुमचं प्रारब्ध बनवणार आहे. सगळा कर्माचा खेळ आहे मित्रांनो, सगळा खेळ कर्माचा आहे. तुमचं जे काही कर्म आहे ते कर्म उलट फिरून तुम्हाला त्या गोष्टीचे फळ, मग ते तुम्ही चांगलं म्हणजे नियत असो नाहीतर तुमची ज्या पद्धतीने तुम्ही कराल त्या गोष्टी म्हणजे ते त्या हिशोबाने. बघा, वर्तमानाच्या गर्भातून तुमचा भविष्यकाळ जन्माला येतो आणि नियत असते ना ती नियती ठरवते. ह्या दोन गोष्टी ह्या आयुष्यातला सगळ्यात, आणि हे मी अतिशय जबाबदारीने पण बोलतोय आणि माझ्या अनुभवातून पण सांगतोय. कारण आपण जिथं असतो तिथं आपलं जे संचित कर्म असतं किंवा जे फळ असतं, जेव्हा ते पिकायचं असतं ते फळ तेव्हा ते आपल्याला मिळणार असतं. प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ आहे. हा जो प्रारब्धाचा खेळ आहे याच्यातनं कोणीही सुटू शकत नाही. त्यामुळे आजपासूनच आपल्याला हे ठरवलं पाहिजे की आपण जो आपला पुरुषार्थ आहे त्याला कुठल्या पद्धतीने आपण हाताळणार आहोत. ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा पुरुषार्थ घडवाल त्या पद्धतीने तुमचं प्रारब्ध बनेल. ही गोष्ट अगदी म्हणजे अगदी पक्की लक्षात ठेवली पाहिजे. आणि हा खेळ जो आहे हा खेळ असाच सतत निरंतर चालू राहणार आहे.
आपलं आयुष्य आहे, जे आपण जन्माला येतो ते, आणि आपण हे जन्माला येतो हे एक सत्य आहे, आणि आपण कधी ना कधी हा इहलोक सोडून जाणार आहोत हेही एक सत्य आहे. आणि मधलं जे काही आहे तो सगळा एक खेळ आहे, आणि ते आपण फक्त एक पात्र आहोत, दुसरं काही नाही. म्हणजे हे तुम्ही एका म्हणजे अगदी म्हणजे अगदी खालच्या याला जाऊन घेऊ नका ही गोष्ट. म्हणजे आपण खेळ म्हणजे मग काय ठीक आहे, मग हे असंच जगलं पाहिजे, याला काय अर्थ नाही, असं नाहीये. तुम्ही काही ना काही देणं लागता ह्या समाजाचं, ह्या सृष्टीचं, या ब्रह्मांडामध्ये जेव्हा तुम्ही जन्माला येता तेव्हा तुम्ही काही ना काही देणं लागता. ते ते देणं जोपर्यंत तुम्ही देत नाही, जोपर्यंत तो हिशोब चुकता होत नाही, तोपर्यंत तुमचा खेळ हा जो प्रारब्धाचा आहे तो तुम्हाला असाच चालवत राहतो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ मधल्या तुमच्या जे काही तुम्हाला समजा, म्हणजे मी जे काही मला सांगायचं होतं ते सांगायचा प्रयत्न मी केलाच आहे. तुम्हाला जर का काही आयडिया असतील किंवा तुमच्या जे काही जर काही तुमचे म्हणजे सूचना असतील तर मला नक्की कळवा. आणि तुम्ही लाईक करत नाहीयेत मित्रांनो माझे व्हिडिओ. तुम्हाला जर आवडत असतील तर एक लाईकचं बटन फक्त सेकंद लागतात. सबस्क्राईब करायला फक्त सेकंद लागतात. तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबायला तुम्ही दाबा. तुम्हाला खूप चांगला कंटेंट या चॅनलवरती पुढे भविष्यात बघायला मिळणार आहे. कारण माझं जे काही मी योजना करून ठेवली आहे या चॅनलवरती द्यायची, ती त्या पद्धतीने मी करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जोडलेले राहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मला खूप काहीतरी चांगलं करण्याची, जशी लोक जुळत जातील तसं मला काहीतरी चांगल्या आयडिया, चांगल्या कल्पना मी ह्या चॅनलवरती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीन. आणि हा जो माझा दृष्टिकोन आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघायचा, तो तुम्हाला ऐकता येईल आणि त्याच्यातून तुमचा काहीतरी नवीन दृष्टिकोन तुम्हाला तयार करता येईल आणि तुमचं आयुष्य सुकर होईल. बस माझी एवढीच इच्छा आहे. आणि स्वामींना हे काम जे आहे हे माझ्याकडनं कदाचित करून घ्यायचं असेल म्हणून माझ्या पण डोक्यात या सगळ्या कल्पना येतात. मी पण जो काही अभ्यास केला आहे त्याच्यातनं मला एखादा दृष्टिकोन मांडण्याची कल्पना माझ्या डोक्यात येते. आणि हा जो व्हिडिओ तुम्ही ऐकताय ते कदाचित तुमचा प्रारब्ध असेल, तर प्रारब्धात तुमचं ऐकणं असेल म्हणून तुम्ही ऐकत असाल. नवीन काहीतरी चांगलं तुमच्या आयुष्यात घडणार असेल. तर मित्रांनो, असेच जोडलेले राहा. जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. कमीत कमी कमेंटमध्ये स्वामी समर्थ तरी लिहा, एवढं तरी करा. बस मी एवढंच बोलतो मित्रांनो. आज इथंच थांबतो.